ऑइल आहे ते दिसतंय ना एकदम. नमस्कार, मी संगीता. स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण शाकाहारी पदार्थ म्हणजेच व्हेजिटेरियनचा मेन कोर्स मधला सगळ्यांचाच आवडतीचा पदार्थ म्हणजे शाही पनीर. कधी पण हॉटेलला गेलो बसलो की आज व्हेज खायचं म्हटलं तर काय येणार डोळ्यासमोर? शाही पनीर. तर हे शाही पनीर हॉटेल सारखं आज आपण घरामध्ये बनवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजचा आपला शाही पनीर एकदम झक्कास आणि सुपर टेस्टी बनणार आहे. चला तर मग 0 मिनिटात आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर शाही पनीर बनवण्याला एवढं पण काही अवघड नाहीये. घरामधले साहित्य वापरून आपण शाही पनीर बनवायचं आहे. तर इथं मी ह्या 3 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 मोठा चमच जिरं घेतलेले, 1 मोठा चमच धने घेतलेले, 1 इथं मोठी इलायची घेतली, 4 ग्रीन इलायची घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर इथं 10 ते 12 मी काळी मिरी घेतलेल्या आहेत, 7 ते 8 लवंग घेतलंय, 1 छोटंसं स्टार फुल घेतलेलं, 1 इंच दालचिनीचं घेतलंय, 2 तेजपत्ते घेतलेले. हे सगळे सुके मसाले घेतले. त्याचबरोबर इथं आता आपण इथं मोठे 2 आकाराचे कांदे असे मोठमोठे कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर एकदम असे रेड रेड टोमॅटो असतात ना, ते 2 टोमॅटो घ्यायचे, कारण पुरीसाठी त्याचा कलर यायला पाहिजे म्हणून हे चांगले पिकलेलेच टोमॅटो घ्यायचे. 4 आपण इथं हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर इथं 3 ते 4 चमच तेल घेतलेले आहे. चवीनुसार मीठ, 1 मोठा चमच कश्मीरी चिली पावडर, त्याचबरोबर 1 मोठा चमच शाही पनीर मसाला, 1 मोठा चमच कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि इथं 10 ते 12 मी काजू घेतलेले आहेत, गरम पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. ही घरीच बनवून घेतलेली मलाई आहे वरती जी टाकायला आपल्याला. आणि त्याचबरोबर 1 वाटी इथं दही घेतले, चांगलं फेटून घेतले आणि बटर. चला तर मग शाही पनीरसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊया. तर सगळ्यात पहिले गॅस चालू करून घेऊया. गॅसवर ही कढई ठेवायची आहे. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण 1 चम्मच तेल घालूया. तेल छान असं गरम झालं, तापलं तेल की त्यामध्ये हे आपण सगळे जे घेतलेले सुके मसाले होते ते घालून घ्यायचे आहेत. त्याला छान असं मिनिटभर ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेऊया. मिनिटभर परतून झाल्यावर आपण लगेचच त्याच्यामध्ये घालणार आहे हा मोठे कट करून घेतलेले 2 कांदे. शाही पनीर मध्ये ना ही ग्रेव्ही जी असते ना, त्याच ग्रेव्हीचं सगळी टेस्ट असते ती अवलंबून असते. म्हणून जे सांगितलेले साहित्य ते शक्यतो पूर्णच वापरा. कोणतंही साहित्य स्किप नका करू, म्हणजे आपल्याला परफेक्ट हॉटेलची टेस्ट येईल. तर आता हा कांदा घालून घेतला ह्या मसाल्यांमध्ये. ह्याला आपण तांबूस रंगावर भाजायचं नाहीये, तर फक्त मऊ होईपर्यंतच आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर बघा अशा पद्धतीने कांदा छान असा गळून पडलेला आहे, मऊ झालाय. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय हा लसूण. इथं लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचंय, कारण शाही पनीर मध्ये लसणाचा फ्लेवर खूप जबरदस्त लागतो, खूप चांगली टेस्ट येते. आणि त्याचबरोबर 1 इंच अद्रक आणि हे 4 मिरच्या ह्या सुद्धा कांद्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये घालून छान असं आपण परतून घेऊया. तर हे सगळे साहित्य आपल्याला 2 मिनिटभर चांगलं परतायचं आहे, म्हणजे जो लसणाचा फ्लेवर आहे तो पण चांगला ह्याच्यामध्ये उठून येईल आणि मस्त असं फ्लेवरफुल आपली जी ग्रेव्ही आहे ती तयार होईल. बघा अशा प्रकारे 2 मिनिटभर चांगले असे लसूण, आलं, त्याचबरोबर हिरवी मिरची चांगले परतले गेलेले आहेत. बघा कांद्याचा पण कलर यायला सुरुवात झालेली आहे, अगदी गोल्डन ब्राऊन कांद्याला कलर यायला आत्ताची स्टार्टिंग आहे. आता आपण ह्या स्टेपला ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा. तर आपण हा टोमॅटो पण ह्याच्यामध्ये घालून मिनिटभर असं परतवायचं आहे. तर ही ग्रेव्ही बनवतो एक्सप्लेन करताना माझ्याकडून जर थोडंसं चुकत असेल, काही शब्द इकडे तिकडे जात असतील तर तुम्ही मला क्षमा करा, कारण आपण इथं प्रोफेशनली करत नाहीये. तर मी कुठलं कुक किंवा काही हॉटेल मॅनेजमेंट केले नाही, मी एकदम घरगुती स्टाईलमध्ये मला जेवणाची आवड आहे म्हणून हे तुम्हाला सगळ्या मी रेसिपी बनवून दाखवते. तर बघा छान टोमॅटो पण ह्याच्यामध्ये परतला जातोय. ह्याला अजून मिनिटभर आपण मोठ्याच गॅसवर परतायचं आहे, म्हणजे गॅसची फ्लेम आहे ती इथं मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरच ह्याला परतून घ्यायचं. बघा परफेक्ट आपल्या ग्रेव्हीसाठी मसाला तयार आहे. बघा हे वाटण तयार आहे. आता काय करायचंय तर ह्याच्यामध्ये मी साधारणतः अर्धा चमचभर मीठ घालते आणि परत एकदा परतून घेते.
बघा छान असं परतलं गेलंय, चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण ह्या स्टेपला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि ह्या मसाल्यांचं टेम्परेचर थोडंसं डाऊन करून घेऊया, म्हणजेच त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय, कारण त्याच टेम्परेचरला आपण ह्याच्यामध्ये जर दही घातलं तर दही फाटेल, म्हणून मी त्याच्या पहिल्यांदा थंड पाणी घालून टेम्परेचर कमी करून घेतलं आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली आणि हे फेटून घेतलेलं 1 वाटी दही आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने दही घातलं तर ते दही मसाल्यामध्ये घातल्यावर फाटणार नाही, म्हणून आपल्याला पहिल्यांदा जो मसाल्यांचं टेम्परेचर आहे ते कमी करून घ्यायचं आहे आणि नंतरच फेटून घेतलेलं दही घालायचं। दही घालताना जुनं दही नका घालू, म्हणजे आंबट असं ते दही घालायचं नाही आपल्याला, एकदम फ्रेश असेल ना तेच दही असं फेटून आणि ह्याच्यामध्ये घालायचं। दही घालून घेतलं। आता आपण जे सोक करून ठेवलेले ना काजू होते ना, हे बघा चांगले असे फुगून तयार आहेत। हे सोक करून मी गरम पाण्यात सोक करून ठेवलेले ह्यामध्ये घालायचे। तर बघा अशा पद्धतीने ग्रेव्ही मस्त अशी तयार आहे। आता हिला आपण एक अशी चांगली म्हणजे वाफ येतोपर्यंत आपल्याला असंच ह्याला मिक्स करत शिजवायचं आहे। तर बघा मध्ये मध्ये अशा बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे ह्या साईडला। एकदा ह्याला उकळी फुटली की आपण झाकण ठेवून ह्याला 10 मिनिटं हा मसाला सगळा शिजवून घ्यायचा आहे। तर बघा छान अशी उकळी फुटायला सुरुवात झाली। आता आपण ह्याच्यामध्ये कोमट पाणी घालायचंय 1 ग्लास भर। तर 1 ग्लास कोमट पाणी घातलंय मी। चांगलं मिक्स करून घेऊया हा मसाला आणि 10 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचंय आपल्याला। तर अशा पद्धतीने आपली जी शाही पनीरसाठी लागणारी ग्रेव्ही आहे ती आपण शिजायला ठेवलेली आहे। तर ही ग्रेव्ही शिजते तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊ। तर शाही पनीर मधला बादशाह म्हणजेच पनीर तर तुम्हाला मी दाखवलंच नव्हतं साहित्यांमध्ये। तर हा इथे घेतलेला आहे मी पाव किलो पनीर। आता आपण सर्वप्रथम शाही पनीर बनवताना सगळ्यांचीच अशी कंप्लेंट असते की आपण पनीर जेव्हा टाकतो ना ग्रेव्हीमध्ये तेव्हा ते असं पूर्ण त्याच्यामध्ये विरघळून जाते, त्याचे तुकडे तुकडे पडतात। तर ते होऊ नये म्हणून खास टीप ही आपण इथे मी तुम्हाला सांगते, ती फॉलो करा नक्कीच। तर ज्या कढईमध्ये आपण शाही पनीर बनवणार आहोत ना त्याच कढईमध्ये तीच कढई मी इथे घेतलेली आहे। थोडंसं पाणी आहे त्याला चांगली अशी कडकडीत आपण गरम करून घ्यायची पहिल्यांदा ही कढई। आणि इथं आपण जे तेल मी घेतलेलं होतं ना ते तेल संपूर्ण आपण इथं घालून घेऊया। पूर्ण असं कडेकडेने पूर्ण घालायचंय। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हा एक पनीरचा तुकडा आपण पूर्ण घालायचा आहे तसाच। तर बघा अशा पद्धतीने पनीरचा तुकडा आपण चारी बाजूने परतून म्हणजे चांगलं असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि नंतर त्याला कट करायचं, म्हणजे अजिबातच तो ग्रेव्ही मध्ये सोडल्यावर तुटणार नाही। तर बघा 10 मिनिटं झालेले आहेत। आपली जो ग्रेव्हीसाठी जो मसाला आपण शिजायला ठेवला होता ना तो छान असा शिजलाय गेला। बघा कांदा पण मस्त असा शिजला गेला, टोमॅटो अगदी गळून पडलेत, हे बघा एकदम छान। आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायचं आणि हा मसाला मस्त असा थंड करायला ठेवून देऊया। तर बघा अशा पद्धतीने मस्त पनीर आपण चारही बाजूनी रोस्ट करून घेतलेलं आहे, म्हणजे हे आपण जेव्हा ग्रेव्ही मध्ये सोडू ना त्यावेळेस अजिबातच चिपकणार नाहीये। आता हे रोस्ट केलेलं पनीर असंच ठेवायचं, ह्याला थोडंसं थंड करूया, नंतर कट करून घेऊया क्यूब्स मध्ये। तर हे थंड झालेला हा पनीरचा मोठा तुकडा आहे त्याचे आपण छोटे छोटे असे क्यूब्स करून घ्यायचे। तर बघा जसे शाही पनीर मध्ये असतात ना हॉटेलमध्ये त्याच प्रमाणचे आपण ह्याचे छान असे पत आकाराचे मीडियम साईजचे क्यूब्स करून घेऊया। तुम्हाला जर छोटे क्यूब्स आवडत असतील तर छोटे करा, ह्याच्यापेक्षा थोडे मोठे हवे असतील तर मोठे करा, पण मी मीडियम साईजचे असे त्याचे क्यूब्स करून घेतलेले आहेत। ह्या पद्धतीने क्यूब्स करायचे। बघा पनीर तुम्ही रेडीमेड घेतलं तरी चालेल किंवा एखाद्या डेअरीवाल्या अंकल कडून घेतलं ज्याच्याकडून नेहमी घेत असाल आणि तो चांगलं पनीर देत असेल त्याच्याकडून घ्या, किंवा मी तर तुम्हाला रिकमेंड करेल जे अमूलचं पनीर असतं ना क्रीमी पनीर खूप भारी लागतं। आणि दुसरं म्हणजे मिल्की मिस्टचं 1 नंबर असं पनीर असतं, ते पण तुम्ही घेऊ शकता, एकदम रुचकर असं लागतं, छान चवीला असतं। तर बघा अशा पद्धतीचे क्यूब्स करून घेतले आपण सगळ्या पनीरचे। आता इकडे आपला मसाला पण छान असा थंड पडला असेल
तर हे बघा पनीरचे जे तुम्हाला हे मीडियम मच्छे आहेत, पण जर तुम्हाला असे हे करून दाखवले ना बघा अशा पद्धतीचे आहेत, म्हणजे हे अजिबातच आपल्या पनीरमध्ये ग्रेव्हीमध्ये तुटणार नाही. तर बघा हा ग्रेव्हीचा जो मसाला होता तो पूर्णपणे थंड झालाय. ह्याला आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आणि ह्याची एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण मसाला घालून घेतला, ह्याला चांगली अशी ह्याची पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा शाही पनीरची ग्रेव्ही इथं तयार आहे. वाह, अशीच आपल्याला थिक आणि एकदम बारीक अशी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे. जर तुमच्या मिक्सरच्या जारमध्ये बारीक एकदम होत नसेल ना, तर तुम्ही ही प्युरी आहे ना, ही जी ग्रेव्ही आहे ती आपण एकाच छलनीमध्ये गाळून सुद्धा घेऊ शकता. पण इथे बघा एक पण तुम्हाला अशी गुठळी किंवा एखादा पदार्थ जसा तसाच असेल इंग्रेडियंट अजिबातच नाही, एकदम अशी बारीक झालेली अशीच आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची. तर शाही पनीरची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण ज्या कढईमध्ये जे पनीर फ्राय करून घेतलेले आहे त्याच कढईमध्ये तेच तेल वापरायचं आपल्याला. तर इथं साधारणतः 2 चम्मच तेल असेल आणि 1 मोठा चम्मच मी इथं बटर घालते. तेल आणि बटर चांगलं आपण तापून घेऊया, पण बटर जळू नये म्हणून ते तेलातच घालायचंय. छान बटर मेल्ट करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. तर बटर बघा छान असं तेलामध्ये पूर्ण मेल्ट झालंय. आता ह्या स्टेपला आपण एकदम असं बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचं आणि भरपूर सारा घालायचं. ह्याच्यामुळं जो आपण हॉटेलला जातो आणि शाही पनीर मागवतो ना, आणि जेव्हा तो फ्लेवर येतो एकदम स्मोकली फ्लेवर, तो ह्या लसणामुळेच येतो. त्यामुळं बटरमध्ये हा लसूण घालायचा. त्याला असा सुगंध सुटायला पाहिजे तोपर्यंत हा लसूण छान असाच परतवून घ्यायचा. बघा लसणाने एकदम कलर पण छान असा सोडलाय, अगदी गोल्डन ब्राऊन कलर घेतलेला आहे. आता ह्या टायमाला आपण हा मोठा चमच आपण काश्मीरी चिली पावडर घेतलेली ते घालायचे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि त्याचबरोबर हा शाही पनीर मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण घालूया ह्यामध्ये ग्रेव्ही. आहा बघा कलर बघा. आता ह्याच्यामध्ये ही पूर्ण तयार करून घेतलेली ग्रेव्ही होती ती पूर्ण आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची. तर हे सगळे मसाले चांगले एकजीव करायचे आणि ही ग्रेव्ही एकदम 2 ते 3 मिनिटभर असंच परतून घ्यायची, अगदी त्याला तेल सुटेपर्यंत. तर बघा अशा पद्धतीने शाही पनीरची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता हिला असं सतत मिक्स करत करत आपण हिला मस्त असं शिजवून घेऊया हे ग्रेव्हीला. आपण 10 मिनिटं पहिले पण शिजवलेलं, पण आता त्याच्यामध्ये जर थोडाफार काही कच्चेपणा असेल तर तो पूर्ण निघून जाईल आणि ह्या ग्रेव्हीला एकदम भारी असं तेल सुटेल. तर ग्रेव्ही बघा मस्त अशी शिजते आपली. हिला तिचा टाइम घेऊ द्या व्यवस्थित. बघा असे चांगले बबल सुटले ना की त्यामध्ये आपल्याला असं वाटतं का थोडीशी ग्रेव्ही आपली खूपच थिक झाली ना, तर आपण इकडं गरम करून घेतलेले हे पाणी आहे ना ते थोडंसं आपण वाढवूया. तुम्हाला थिक ग्रेव्ही हवी असेल तर थिक चालेल, पण एकदमच अशी थिक नको, नाहीतर ती अशी चांगली लागत नाही. म्हणून मी थोडंसं पाणी वाढवलंय. किंवा तुम्ही जेव्हा मसाले जे बनवतात ना, जी ग्रेव्हीसाठी जो मसाला बनवतात त्याच्यामध्येच एक्स्ट्रा पाणी घालून आणि थोडीशी अजून पातळ ग्रेव्ही केली तरीही हरकत नाही. पण माझी थोडीशी ग्रेव्ही घट्ट झाली त्यावेळेस म्हणून मी आता थोडंसं पाणी वाढवलं. पण पाणी वाढवत असाल तर लक्षात घ्या गरम पाणीच याच्यामध्ये घालायचंय, नाहीतर पूर्ण चव अशी बिघडून जाईल त्याची. तर बघा अशा पद्धतीने मी थोडंसं पाणी वाढवलंय आणि हिला मी 5 मिनिटं असंच झाकण देऊन मीडियम आचेवर शिजवून घेते. तर 5 मिनिटं अशीच ग्रेव्ही शिजवून घेतल्यानंतर झाकण उघडून घेऊया. आहा यही तो शाही पनीर है. वाह जबरदस्त फ्लेवर. आता ह्या फ्लेवर मध्ये अजून एक फ्लेवर ऍड करायचा, तो म्हणजे ही कस्तुरी मेथीचा फ्लेवर. अशी हातावर घ्यायची आणि छान अशी चोळून ह्याच्यामध्ये टाकायची. ह्या शाही पनीर मध्ये कस्तुरी मेथीचा फ्लेवर लाजवाब असतो, एकच नंबर. जी आपली चव असते ती द्विगुणित करण्यासाठी ह्या कस्तुरी मेथीचा वापर करायचा आहे आपल्याला. तर बघा अशा पद्धतीने शाही पनीरची ग्रेव्ही रेडी आहे. आता आपण जे पनीर घेतलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये सोडायचंय अशा पद्धतीने. तर बघा पनीर ह्याच्यामध्ये पूर्ण असं घालून घ्यायचंय आणि 10 मिनिटं असं झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचंय पनीर. तर मंद आचेवर ह्याला 10 मिनिटं आपण शिजू द्यायचंय. तर 5 मिनिटानंतर झाकण उघडून घ्यायचं. वाह
जबरदस्त असा फ्लेवर सुटलाय, एकदम घरभर असा शाही पनीरचा. आणि कलर बघा, टेक्स्चर बघा, एकदम रेस्टॉरंट स्टाईल, हॉटेल स्टाईल आहे ना. 5 स्टारला पण मागे सोडेल अशी टेस्ट पण असणार आहे नक्कीच. तर बघा, अशा पद्धतीचा आपला शाही पनीर इथं तयार आहे, एकदम सुपर टेस्टी असा. तर अशा प्रकारे आपला शाही पनीर तयार आहे. पण ह्यामध्ये आपण आता शेवटी इथं मी 1.5 चमच मीठ घालणार आहे, कारण मीठ आपण घातलेलं नव्हतं. आणि त्याचबरोबर इथं फ्लेवर मेंटेन ठेवण्यासाठी इथं आपण 4 ते 5 साखरेचे कण घालणार आहे. हे हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर जो फ्लेवर मेंटेन होतो ना, त्याच्यासाठी साखर ही घालावीच लागते, स्किप करणार नाही. असं म्हणजे स्किप करू नये असं मी तुम्हाला सांगते. तर बघा, हे पूर्णपणे छान असं मिक्स करून घेऊया. आणि आता शेवटी आपल्याला घालायची ही चमच. तर मी घरी जे आपल्याकडं साय काढून ठेवलेली होती ना दुधाची वरची, त्याचंच मी फेटून आणि ही क्रीम तयार करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने क्रीम घालून छान असं आपण मिक्स करून घेऊया. तर बघा, दिसतंय ना एकदम हॉटेल सारखंच जबरदस्त. तर आपण ही क्रीम सुद्धा मिक्स करून झाली आणि वरून छान असं कोथिंबीरने गार्निशिंग करून घेऊया. वा, एकच नंबर दिसतं, जबरदस्त. तर अशा पद्धतीने आपला शाही पनीर तयार आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि अजून हॉटेलमध्ये जसा भेटतो ना शाही पनीर, एकदम थोडासा असा कसं ऑइली ऑइली आणि एकदम असं लक्ष वेधून घेणारा तसा करायचा असेल तर ही एक सिक्रेट टिप्स आहे. ही काय आहे, काश्मीरी चिली पावडरचं ऑइल आहे. ते दिसतंय ना एकदम भारीच असं. आता बघा, आता सांगा मला तुम्ही, दिसत नाही का माझं हे शाही पनीर एकदम 5 स्टार हॉटेल सारखं दिसतंय ना? जबरदस्त असं फ्लेवर जो सुटलाय ना, तो तर विचारूच नका. आय कांट एक्सप्लेन इन वर्ड. फक्त तुम्ही चव घ्या आणि सांगा तुम्ही. आणि हो, नक्कीच बनवून बघा हा, भारीच होईल असं मी सांगते. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी मस्त असं हॉटेल स्टाईल शाही पनीर तयार झालंय. हे शाही पनीर मस्त गरमागरम चव करायला घेऊया. तर एका प्लेटमध्ये मी हे वाढून घेते आणि त्यासोबत मस्त गरमागरम आपण नान, रोटी, बटर नान किंवा पुरी जरी केली ना घरी, तरी एकदम जबरदस्त लागते. नानची रेसिपी, आपली जी रोटी असते तंदुरी रोटीची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केली. नक्कीच बघा, एकदम सोपी आहे आणि घरगुती, पण एकदम हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल मध्ये होते. तर काय मंडळीनं, बनवताना असाच एकदम 5 स्टार सारखा शाही पनीर आपल्या घरी. आणि हो, नक्कीच बनवा हा. आणि बनवून त्याची टेस्ट कशी असते ना, हे मला कमेंट्सद्वारे सांगा. आणि हो, ही माझी जर रेसिपी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल ना, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर लगेचच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया असेच व्हेज नॉनव्हेज रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.